नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. बघा, आज ह्या सेशन मध्ये आपण पाणी ह्या शब्दाच्या रिलेटेड काही शब्द आहेत मराठीमध्ये आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हेच आपण आज पाहणार आहोत. हो, माझा अजून एक चॅनल आहे, त्याचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. काय? अतुल सर इंग्लिश क्लास. ह्या चॅनलवर मी फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ ह्या चॅनलवर अपलोड करत असतो. एका लेक्चर मध्ये फक्त मी एकच कन्सेप्ट अपलोड करत असतो. पहा, आजचा जो शब्द आहे आपला काय? पाणी. काय? पाणी. आता पाणी ह्या शब्दाशी तुम्हाला त्याच्या रिलेटेड तुम्हाला इंग्लिशमध्ये शब्द काय ते पाहिजे. बघा, पाण्याला तुम्ही काय म्हणणार? वॉटर. बघा, पाण्याला काय? वॉटर. आता पाण्यासारखा काय? लाईक वॉटर. त्याच्यानंतर काय आहे? पाण्याचा किंवा खूप पाणी असलेला म्हणजेच काय? वॉटरी. त्याच्यानंतर आहे पाण्याखाली किंवा पाण्यात बुडलेला म्हणजेच अंडर वॉटर. काय? अंडर वॉटर. त्याच्यानंतर पहा, पाण्यातील म्हणजे जसे की तुम्हाला पाण्यातील खेळ किंवा पाण्यातील जे म्हणतात ना की पाण्यावरील खेळ, त्याला आपण वॉटर स्पोर्ट्स किंवा ऍक्वेटिक स्पोर्ट्स. त्याच्यानंतर आहे पाण्यात राहणारे किंवा पाण्यात राहणारे किंवा वाढणारे, त्याला तुम्ही काय म्हणणार? ऍक्वेटिक. त्याच्यानंतर पहा, पाण्यातून पसरणारे म्हणजे जसे की आजार. काय? पाण्यातून पसरणारे काय? जसे आजार म्हणजेच वॉटर बॉर्न. त्याच्यानंतर आहे पाण्याच्या शक्तीवर चालणारे. ओके, म्हणजे पाण्याचा तिथं वापर करून तुम्ही काहीतरी वीज निर्मिती करताय किंवा XYZ अजून काही निर्मिती करताय, त्याला तुम्ही काय म्हणणार? पाण्याच्या शक्तीवर चालणारे म्हणजे वॉटर पॉवर. त्याच्यानंतर आहे बघा, पाणी चालू करणे म्हणजे टू टर्न ऑन द वॉटर. दुसरा आहे पाणी बंद करणे, तो टर्न ऑफ द वॉटर. त्याच्यानंतर आहे पाणी देणे, पाणी घालणे, पाणी मारणे किंवा पाणी पाजणे, त्याला काय म्हणणार तुम्ही? टू वॉटर. हे काय? वॉटर हे तुमचं काय? वर्ब आहे. ओके, तुम्ही त्याला वर्ब म्हणून पण वापरू शकता. त्याच्यानंतर आहे काय? झाडांना पाणी देणे म्हणजेच टू वॉटर प्लांट्स. त्याच्यानंतर आहे पाणी देणे पण शेताला पाणी देणे म्हणजे टू इरिगेट. त्याच्यानंतर आहे पाणी घालून पातळ करणे म्हणजे एखादं घट्ट औषध असेल किंवा घट्ट काही पदार्थ असेल, त्याला पाणी घालून तुम्हाला काय करायचंय? पातळ करायचं म्हणजे त्याला तुम्ही टू डायल्यूट पण म्हणू शकता. त्याच्यानंतर आहे पाणी काढून टाकणे म्हणजे डिहायड्रेट करणे एखाद्या गोष्टीला, किंवा आपल्या शरीरातलं पाणी कमी होणे म्हणजे काय? निघून जाणे, त्याला डिहायड्रेशन पण म्हणू शकता, पण त्याचा वर्ब आहे डिहायड्रेट. त्याच्यानंतर आहे पाण्यावर सोडणे म्हणजे जसे की आपण जे कागदी नाव किंवा जहाज बनवतो आणि पाण्यावर सोडतो, त्याला तुम्ही काय म्हणणार? टू सेट अफ्लोट. त्याच्यानंतर आहे रक्ताचे पाणी करणे. म्हणतो ना की आपण हे रक्ताचं पाणी करून मी एवढं कमवलंय किंवा एवढं घर बांधलंय किंवा एवढं मी शिक्षण घेतलेलं आहे. टू स्वेट ब्लड. त्याच्यानंतर आहे पाणी टंचाई. पाणी टंचाईला तुम्ही काय म्हणू शकता? वॉटर शॉर्टेज. काय? वॉटर शॉर्टेज. नंतर आहे पाणी संकट म्हणजे वॉटर क्रायसिस.
त्याच्यानंतर आहे पाणीदार. आपण म्हणतो ना हे किती पाणीदार आहे, म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणू शकता, रेडियंट. ओके. त्याच्यानंतर आहे पाणी पुरवठा, म्हणजे वॉटर सप्लाय. पाणी पुरवठा करणारा म्हणजेच वॉटर सप्लाय. ओके. त्याच्यानंतर आहे काय, पाणकोंबडा. घ्या लिहून घ्या इथंच. पाणकोंबड्याला काय म्हणणार तुम्ही, वॉटर बॉल. नंतर काय, पाणपक्षी. पाणपक्षीला तुम्ही काय म्हणू शकता, वॉटर बर्ड किंवा ॲक्वेटिक बर्ड. त्याच्यानंतर आहे काय, पाणतीर, म्हणजे जहाजातनं सोडलेला बॉम्ब, म्हणजे पाण्यातनं सोडलेला, त्याला टॉर्पेडो म्हणतात. काय, टॉर्पेडो. बघा तुम्ही मूवीज वगैरे पाहिले असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा शब्द आढळून येईल. पहा ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल आणि एखादा शब्द माझ्याकडनं मिस आउट झाला असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हे जेवढं लेक्चर तुम्हाला शेअर करता येईल तेवढं शेअर करा, आणि लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.